आज 12 वाजता लाडक्या बहिणींना 1500च्या ऐवजी 2100 रुपये देण्याचा आमचा संकल्प आहे। तर बघा, लाडक्या बहिणींना इथं स्पष्टपणे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की 1500 ऐवजी तुम्हाला 2100 रुपये दिले जाणार। तर अतिशय आनंदाची बातमी यावेळेस तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत। परंतु तुम्हाला इथे 2 डॉक्युमेंट इथे लागणार आहे आणि इथे 2 डॉक्युमेंट महत्त्वपूर्ण असणार आहे। तरच तुम्हाला 1500च्या ऐवजी 2100 रुपये मिळणार आहे। तर 600 रुपयाची वाढ देखील इथे तुमच्या लाडकी बहीण योजनेच्या इन्स्टॉलमेंटमध्ये झालेली आहे। तर तुम्हाला हे 1500च्या ऐवजी 2100 रुपये मिळवायचे असेल तर तुम्हाला 2 कागदपत्रे इथे राज्य सरकार मागितलेले आहे। तर कोणते ते 2 डॉक्युमेंट असणार आहे जे तुम्हाला महत्त्वपूर्ण ठरणार आहे, तर त्याची देखील माहिती याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। परंतु तुम्हाला त्याच्या आधी डेली अपडेट 9734 चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे। तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू आणि महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन येत राहील। तर मित्रांनो, तुम्हाला चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। चला करूया व्हिडिओला स्टार्ट। आणि जे ते 2 डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगणार आहे ते जर भरपूरशा महिलांकडे नसेल तर त्यांना इथे 2100 तर सोडा 1500 रुपये इथे मिळणार नाही। त्यांना सरळ हे योजनेतून बाहेर काढले जाणार। कारण की काल आदिती तटकरे मॅडम यांच्या ट्विटर अकाउंटच्या माध्यमातून 5 लाख महिलांना इथं अपात्र करण्याचा SMS त्यांनी सांगितलेला आहे। तर अशा प्रकारे आदिती तटकरे मॅडमनी सुद्धा ट्विटर अकाउंटच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणून लाडक्या बहिणींना 2 कागदपत्रे कोणते लागणार आहे आणि काही नियम हे भरपूरसे चेंज झालेले आहे। तर त्यांना हे माहिती असणे गरजेचे आहे। कारण की त्यांना लाडकी बहीण योजनेसाठी जे 1500च्या ऐवजी 2100 रुपये त्यांना दिले जाणार आहे, तर तो नियम कोणता असणार आहे तर त्यांना माहिती असणे गरजेचे असणार आहे। जर तुम्ही हे 2 डॉक्युमेंट सादर केले नाही तर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता तर मिळणारच नाही, समोरचे हप्ते देखील तुमचे इथे थांबून जातील। तुम्हाला इथे कुठलाही हप्ता मिळणार नाही, फेब्रुवारीचा हप्ता देखील तुम्हाला मिळणार नाही। म्हणून व्हिडिओला नॉनस्टॉप तुम्हाला एंडपर्यंत बघायचं आहे, कारण की अतिशय महत्त्वपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं जाणार आहे। तर व्हिडिओला एंडपर्यंत तुम्हाला नक्कीच बघायचं आहे। कदाचित तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढला जाऊ शकतो। तर ते 2 डॉक्युमेंट कोणते आहेत जे तुम्हाला जमा करावं लागणार आहे, तर व्हिडिओमध्ये ते देखील तुम्हाला सांगितलं जाणार आहे। ते 2 डॉक्युमेंट कोणते असणार आहे, ते जर तुमच्याकडे नसेल तर कुठून काढायचे आणि कोणाकडे तुम्हाला नेऊन द्यायचे, त्या डॉक्युमेंटसाठी प्रोसिजर काय असणार आहे, डॉक्युमेंट काढायसाठी तुम्हाला कोणते डॉक्युमेंट लागणार आहे ते देखील तुम्हाला संपूर्ण माहिती हे डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार। भरपूरशा महिलांना इथे प्रश्न पडला असेल की जेव्हा तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला त्यावेळेस तुम्ही ना संपूर्ण डॉक्युमेंट दिले आणि तुमचा फॉर्म देखील मंजूर झाला आणि तुम्हाला लाडकी बहीण योजना देखील मिळाली, तर आता कुठला प्रॉब्लेम होणार आणि कोणते डॉक्युमेंट तुम्हाला आता लागणार? तर बघा, 1500च्या ऐवजी हे 2100 रुपये हप्ता तुम्हाला दिला जाणार। म्हणून तुम्हाला ते 2 डॉक्युमेंट वाढवले गेले आहे। तर ते 2 डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तर तुम्हाला 1500च्या ऐवजी 2100 रुपये मिळणार। आणि जर तुम्ही ते 2 डॉक्युमेंट जर सादर केले नाही तर तुम्हाला 2100 तर सोडा 1500 रुपये देखील मिळणार नाही। तर अतिशय महत्त्वपूर्ण ते 2 डॉक्युमेंट असणार आहे। भरपूरशा महिलांना डिसेंबरचा हप्ता, जानेवारीचा हप्ता, मागील जे 2-4 हप्ते असणार आहे तर त्यांना ते मिळालेले नाही। तर बघा, राज्य शासनातर्फे एक मोठी बातमी ह्या ज्यांना जानेवारीचा डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही तर त्यांच्यासाठी असणार आहे। तर ते माहिती देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेल प्रमाणे सांगितलं जाणार आहे। आणि कोणते ते 2 डॉक्युमेंट असणार आहे तर ते आधी बघूया। तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब नसेल केले तर तुम्हाला चॅनलला देखील सबस्क्राइब करून ठेवायचं आहे, जेणेकरून महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्याकडे पोहोचेल। तर मित्रांनो, चॅनलला तुम्हाला नक्की सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। तर बघा, जो जानेवारीचा हप्ता होता तो 2,41,00,000 महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये प्रति अशाप्रमाणे टाकला गेला होता। बघा, काही कारण होतं त्यामध्ये, तर त्या कारणामुळे त्या महिलांना पैसे मिळाले नाही। आणि यामध्ये बघा, 2 डॉक्युमेंट तुम्हाला मागितले गेले आहे। तर त्या 2 डॉक्युमेंट मागण्याचं एक कारण आहे, जेणेकरून ज्या महिला गरजू महिला असतील तर त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे। तर ज्या गरजू महिला असणार आहेत त्यांसाठी जे लाडकी बहीण योजना असणार आहे, म्हणून तुम्हाला जे 1500 रुपये होते तर 1500च्या ऐवजी 600 रुपये वाढवून 2100 रुपये तुम्हाला दिले जाणार। परंतु जे 2 डॉक्युमेंट असेल तर दिले जाणार। तर बघा, कोणते ते 2 डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे। काही महिला अशा होत्या की ज्यांच्याकडे भरपूर संपत्ती असणार आहे, भरमाट संपत्ती असणार आहे, तरी त्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतो। तर त्या महिलांना इथे लाभ मिळणार नाही। जे खरोखर गरजू आणि गोरगरीब महिला असणार आहे त्यांना ज्या लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा म्हणून हे 2 डॉक्युमेंट तुमच्यासाठी मागितले गेले आहे। तर तुम्हाला 600 रुपये वाढून 2100 रुपये मिळणार मित्रांनो। तर बहिणींनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी यावेळेस असणार आहे। तर बघा संपूर्ण माहिती, परंतु तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघायचं आहे आणि सविस्तर डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती समजून घ्यायची आहे। मुख्यमंत्री लाडकी योजना आणलेली होती, आम्ही नियमावली ठरवलेली होती। चुकीच्या गोष्टी थोड्या बहुत घडतात, पण त्या लक्षात आल्यानंतर दुरुस्त पण करायच्या असतात, ती आमची मानसिकता आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आम्ही ठरवलेल्या होत्या, मग एका घरामध्ये साधारण किती द्यायचं, त्यांचं उत्पन्न किती असलं पाहिजे वगैरे वगैरे, ह्या सगळ्याचे नियम
हे धरले. तर बघू शकता अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कोणत्या महिलांसाठी ही योजना काढलेली होती, म्हणून यामुळे फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी बहिणींकडून 2 डॉक्युमेंटची मागणी हे सरकार करत आहे. बघा, जर पुढील 5 वर्षामध्ये जर तुम्हाला कुठल्याही मिळालं नाही पाहिजे, म्हणजेच तुम्हाला 5 वर्ष कंटिन्यू लाडकी बहीण योजना सुरू राहिली पाहिजे, म्हणून तुम्हाला हे 2 डॉक्युमेंट सादर करणे आवश्यक असणार आहे. तर 5 वर्ष तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही हे 2 डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असेल तर. या 3 विभागामध्ये सगळ्यात आधी हे पैसे वाटपाची सुरुवात होणार आहे. तर 5 ते 6 दिवसामध्ये तुम्हाला फेब्रुवारीचे पैसे कधीही तुमच्या अकाउंटमध्ये टाकले जाऊ शकतो आणि कधीही तुम्हाला SMS येऊ शकतो. जो हा फेब्रुवारीचा हप्ता असणार आहे हा 2100 रुपये प्रमाणे तुम्हाला देण्यात येऊ शकतो, अशी घोषणा देखील होणार आहे. तो जो निर्णय असणार आहे, या निर्णयामुळे ज्या लाडकी बहिणी असणार आहेत त्यांना फायदा कसा होणार आहे तर ते सुद्धा बघा. बहिणींना आता 2 मेसेज येणार आहे. बघा, ज्यांना डिसेंबर आणि जानेवारीचा किंवा डिसेंबरचाच हप्ता मिळाला नाही तर बघा त्यांना 2 SMS असे येणार की त्यांना या फेब्रुवारी महिन्यामध्येच ते मागील पैसे मिळणार आहे आणि फेब्रुवारीचे पैसे देखील मिळणार आहे. आणि भरपूरशा महिलांना जुलैपासून काही पैसे मिळाले नाही तर त्यांना जुलैपासूनचे पैसे देखील या फेब्रुवारी महिन्यामध्येच मिळणार आहे आणि फेब्रुवारीचा हप्ता देखील त्यासोबत मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला अशा प्रकारे 2 SMS येणार आहे. बघा, 2 ते 3 दिवसामध्ये हे 2 डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे. येणाऱ्या 2-3 दिवसामध्येच हे फेब्रुवारीचा हप्ता केव्हाही तुमच्या अकाउंटमध्ये येऊ शकतो. मित्रांनो, टाइम न करता बघा सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट आणि पहिलं डॉक्युमेंट बघा, ज्यामुळे सरकारला कळणार आहे की तुम्ही खरोखर गोरगरीब आहे का. पहिलं डॉक्युमेंट अशा प्रकारे असणार आहे की तुम्हाला खरोखर लाडकी बहीण योजनेची गरज असणार आहे का आणि तुम्ही खरोखर गरीब आहे का, तर अशासाठी पहिलं डॉक्युमेंट असणार आहे. तर बघा ते डॉक्युमेंट. पण त्याच्या आधी बघा जे दुसरं डॉक्युमेंट असणार आहे तर ते प्रत्येक महिलेला लागणार आहे. ते लाडकी बहीण योजनेमध्ये असो किंवा नसो किंवा त्या लाभार्थी असो किंवा नसो, तर त्या प्रत्येक महिलेला ते दुसरं डॉक्युमेंट आवश्यक असणार आहे. म्हणजे सरळ आणि सोप्या पद्धतीने सांगतो म्हटलं की लाडकी बहीण योजनेसाठी ते दुसरं डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे आणि तुम्ही दुसऱ्या योजनेचा कुठला जरी लाभ घेत असाल तर त्यासाठी तुम्हाला ते दुसरं डॉक्युमेंट लागणार आहे. आता बघा, या डॉक्युमेंटच्या माध्यमातून पात्र आणि अपात्र महिलांची यादी देखील सरकार तयार करणार आहे आणि पटापट आता 3 विभागामधून पैसे वाटप होणार आहेत. तर सगळ्यात आधी तुम्हाला 3 विभागाचे नाव त्या ठिकाणी सांगणार आहेत. त्यानंतर जे महत्त्वाचे 2 डॉक्युमेंट असणार आहेत, जर तुम्ही त्या 3 विभागाला सोडून जर इतर विभागामध्ये राहत असाल तर तुम्हाला 2-4 दिवसाची मुदत देखील समोर अजून मिळणार आहेत. पण तुम्ही कोणत्याही विभागामधले असाल तर तुम्हाला ते 2 डॉक्युमेंट लागणार आहे आणि आवश्यक ते 2 डॉक्युमेंट असणार आहे. तर डॉक्युमेंट सांगण्याच्या आधी बघा त्या जिल्ह्याची लिस्ट आणि जिल्ह्याची यादी बघा, तर कोणत्या जिल्ह्यात ते पैसे वाटप. महत्त्वपूर्ण माहितीला लक्षपूर्वक तुम्हाला ऐकायचं आहे. तर बघा जिल्ह्याची यादी, तर नाशिक जिल्ह्यामध्ये पैशाची वाटप होणार आहे. त्यानंतर बघा जे नंदुरबार जिल्हा असणार आहे त्या जिल्ह्यामध्ये, त्यानंतर धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, छत्रपती संभाजीनगर जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा आणि खान्देश जिल्हा, तर या संपूर्ण जिल्ह्यामध्ये सगळ्यात 3 दिवसामध्ये या जिल्ह्यामध्ये पैसे केव्हाही वाटप होऊ शकतो. तर त्यानंतर बघा डॉक्युमेंट तुम्हाला महत्त्वपूर्ण कोणते ते 2 डॉक्युमेंट असणार आहे. तर डॉक्युमेंट सुद्धा बघा 3 विभाग तुम्हाला सांगितले होते. तर डॉक्युमेंट सांगायच्या आधी बघा जे नाशिक विभाग असणार आहे तर त्या महिलांनी इथे महत्त्वपूर्ण आवश्यक बातमी इथे तुम्हाला लक्षपूर्वक ऐकायची आहे. तर बघा नाशिक विभागामधल्या ज्या महिला असतील तर त्या महिलांनी आवश्यकपूर्वक माहितीला ऐकायचं आणि ते 2 डॉक्युमेंट मी जे तुम्हाला सांगणार आहे ते लक्षपूर्वक तुम्हाला जमा करून ठेवायचे. त्यानंतर असणार आहे नागपूर विभाग. नागपूरमध्ये येते 6 जिल्हे, तर 6 जिल्ह्यातल्या त्या विभागामध्ये तुम्हाला ते 2 डॉक्युमेंट आवश्यक असणार आहे. तर तुम्हाला लवकरात लवकर ते डॉक्युमेंट जमा करून ठेवायचे. त्यानंतर बघा त्यानंतर असणार आहे चंद्रपूर जिल्हा, त्यानंतर भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा, गडचिरोली जिल्हा. तर असे जे जिल्हे असणार आहेत तर त्या जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर तुम्हाला केव्हाही डॉक्युमेंट जमा करून ठेवायचे आहे. त्यानंतर बघा जे छत्रपती संभाजीनगर असणार आहे, पूर्वीचं अहिल्यानगर, तर त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे. तर त्यांच्या ज्या जिल्ह्यामध्ये हे केव्हाही पैसे येऊ शकतो 2 ते 3 दिवसामध्ये, तर त्याच्यासाठी आनंदाची आणि अतिशय आनंदाची बातमी यावेळेस असणार. बघा परभणी जिल्हा त्यानंतर असणार आहे, तर बीड जिल्हा, नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा, उस्मानाबाद म्हणजेच आताचा धाराशिव, तर या 8 जिल्ह्यामध्ये 3 दिवसात लवकरात लवकर पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये टाकले जाऊ शकतो. तर जे जिल्हे मी तुम्हाला सांगितले आहे तर त्या सर्व जिल्ह्यांपैकी तुम्ही कुठल्या जिल्ह्यात राहत असाल तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे की तुम्ही कुठल्या जिल्ह्यात राहत असाल. तर त्या सर्व जिल्ह्यांच्या महिलांसाठी हे 2 डॉक्युमेंट अतिशय आवश्यक असणार आहे. बघा 2 डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे, पण त्यापैकी एक डॉक्युमेंट बघा, तर तुम्हाला ते डॉक्युमेंट लागणार आहे उत्पन्नाचा दाखला. तर इन्कम सर्टिफिकेट ज्याला आपण म्हणतो, तर उत्पन्नाचा दाखला तुम्हाला इथे लागणार आहे. तर जे उत्पन्नाचा दाखला असणार आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण तुमच्यासाठी असणार आहे, कारण की उत्पन्नाच्या दाखल्याहून हे माहीत होणार आहे की तुमचं इन्कम प्रति वर्षाचं किती असणार आहे. तर 2.5 लाखाच्या आतील तुमचं उत्पन्न आहे का ते देखील त्या उत्पन्नाच्या दाखल्यावरून हे माहिती करणार आहे आणि हे संपूर्ण डिटेल्स त्या उत्पन्नाच्या दाखल्यावरून तुमची काढल्या जाऊ शकतो. म्हणून तुमच्या घरी अंगणवाडी सेविका हे कोणत्याही वेळेस येऊ शकतो. तर उत्पन्नाचा दाखला तुमच्यापाशी असणे आणि तुमच्या जवळ असणे अतिशय आवश्यक असणार आहे. तर तुम्हाला तो उत्पन्नाचा दाखला लवकरात लवकर काढून घ्यायचा आहे. बघा तुमच्याकडे जर पिवळं किंवा केसरी राशन कार्ड असेल किंवा पांढरं राशन कार्ड असेल किंवा तुमच्या घरी कोणी गव्हर्नमेंट जॉब
असेल किंवा तुम्ही इन्कम टॅक्स भरत असेल तर त्यावेळेस तुमच्या घरी कोणत्याही क्षणी हे जे अंगणवाडी सेविका असणार आहेत ह्या पाठवल्या जाऊ शकतो. तर त्यावेळेस तुमच्या घरी जे इन्कम सर्टिफिकेट असेल तर ते इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला मागितलं जाऊ शकतो की तुमचं 2.5 लाखाच्या आतील उत्पन्न आहे का. अन्यथा तुमच्याकडे पिवळं किंवा केसरी राशन कार्ड असेल तरी तुमचं उत्पन्न इथे चेक केलं जाणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट आवश्यक असणार आहे. तुम्हाला नवीन वर्षाचा नवीन दाखला काढून घ्यायचा आहे. तुम्हाला दाखवायला बरं होतं की कारण की जे तुमच्या तहसील मधले जे तहसीलदाराची साईन त्या इन्कम सर्टिफिकेटवर असते तर तुम्हाला सांगायला बरं होतं की तुमचं इन्कम हे 2.5 लाखाच्या आतील आहे, 1 लाखाच्या आतील आहे, हे तुम्हाला सांगायला बरं होतं. म्हणून तुम्हाला लवकरात लवकर इन्कम सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे. जे दुसरं डॉक्युमेंट असणार आहे ते अतिशय महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट असणार आहे. तर ते असणार आहे पॅन कार्ड. तर पॅन कार्ड तुम्ही काढलं नसेल तर तुम्हाला पॅन कार्ड लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे. कारण की 2.0 हे लॉन्च झालेलं आहे. तर पॅन कार्डने काय होणार आहे की तुमचं जे अकाउंटवरचे जे ट्रान्झॅक्शन असणार आहे तर तुम्ही किती पैसे तुमच्या अकाउंटमध्ये टाकले आहे, किती पैसे काढले आहे, तर सगळी जे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची सगळी माहिती हे तिथून तुमची चेक केल्या जाऊ शकतो की किती तुम्ही पैसे टाकत असता, किती ट्रान्झॅक्शन डेली, वर्षाचं, महिन्याचं, किती दिवसाचं तुम्ही ट्रान्झॅक्शन करत असता ते तिथं संपूर्ण माहिती दिसून येत असतो. म्हणजेच तुमच्याकडे जर इन्कम सर्टिफिकेट नसेल तरी तुमच्याकडे जर पॅन कार्ड असेल तर जे आयकर विभाग असणार आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तर त्यांच्याकडे तुमची माहिती ऑटोमॅटिकली चालली जात असतो की तुमचं वर्षाचं इन्कम किती आहे आणि तुमचं वर्षाचं ट्रान्झॅक्शन किती आहे, महिन्याचं ट्रान्झॅक्शन किती आहे किंवा दिवसाचं ट्रान्झॅक्शन किती तुम्ही करत असतो. तर सगळी माहिती ही नील निघणार आहे. तर नील निघाल्यानंतर तुम्हाला कुठला इथं प्रॉब्लेम होणार नाही. ज्या गोरगरीब खरोखर गोरगरीब महिला असणार आहे तर त्यांच्या अकाउंटवर हे काही लाखा करोडाचा व्यवहार होत नसतो. तर त्यांच्यासाठी पॅन कार्ड आवश्यक असणार आहे. तर तुम्हाला पॅन कार्ड काढून घ्यायचं आहे लवकरात लवकर. तर बघा पॅन कार्डवर अजून कोणती माहिती होणार आहे तर बघा जे तुमच्या नावावर किती शेत जमीन असणार आहे, किती प्रॉपर्टी असणार आहे, तर किती टॅक्स तुम्ही भरत असता, तर संपूर्ण माहिती हे पॅन कार्डवर तुमच्या दिसून येत असतो. म्हणून महत्त्वपूर्ण दुसरं डॉक्युमेंट म्हणजेच पॅन कार्ड असणार आहे आणि ते तुम्हाला लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे. ज्या महिलांकडे पॅन कार्ड असणार आहे तर म्हणजेच त्यांना क्लीन चिट मिळून हे लगेच फेब्रुवारी म्हणजे जो 8वा हप्ता असणार आहे तर त्यांचा तो 8वा हप्ता सरसकट त्यांना मिळणार आहे आणि कुठली प्रॉब्लेम त्यांना पाहावा लागणार नाही. नंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो मित्रांनो, तर व्हिडिओला एंडपर्यंत बघा कारण की जे दुसरं डॉक्युमेंट अजून असणार आहे ते तुम्हाला मी बेसिक डॉक्युमेंट सांगणार आहे. ते असणार आहे तुमचं आधार कार्ड. तर तुम्ही म्हणाल आधार कार्ड ते प्रत्येकाकडे आहे कारण की आधार कार्डमुळे भरपूरसे प्रॉब्लेम झालेले आहे. म्हणून काही महिला बाहेर काढलेल्या गेलेल्या आहे आणि काही महिलांना इथून लाडकी बहिणीतून रिजेक्ट केलं गेलं आहे. तर आधार कार्ड हे बेसिक डॉक्युमेंट असणार आहे परंतु आधार कार्डचे फायदे देखील खूप असणार आहे. तर बघा तर काय होतं की बऱ्याचशा माता बहिणींचं डॉक्युमेंटवर नाव जे करेक्शन असतो ते त्यांना केलेलं नसतं. तर बघा जसं बँक पासबुक असणार आहे आणि आधार कार्ड असणार आहे तर थोडंफार नाव सारखंच असतो परंतु जे मिसमॅच असतो जसं की स्पेलिंग मिसमॅच असतो, एखादी स्पेलिंग, एखादं लेटर, एखादं अक्षर हे जास्तीचं किंवा कमी असतो तर ते त्यांना घरी पॅन कार्ड, आधार कार्ड आणि बँक पासबुक घेऊन बसायचं आहे आणि त्याच्यावर सारखे नाव आहे का हे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. महत्त्वपूर्ण म्हणजे आधार कार्ड आणि बँक पासबुकला तुम्हाला घेऊन बसायचे आहे आणि सारखे तुमचे नाव आहे का, सारखे स्पेलिंग आहे का, सारखे अक्षर आहे का, सारखे वेलंट आहे का ते तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. घर बसल्या तुम्ही चेक करू शकता. जर का ते स्पेलिंग मिस्टेक असेल तर तुम्हाला एक काम करून घ्यायचं आहे, तुमच्या आधार सेंटरवर जाऊन तुम्हाला आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे. तर सारखे नाव तुमचे असलेले गरजेचे असणार आहे तरच तुम्हाला इथे लाडकी बहीण योजना सुरू राहणार, अन्यथा कुठली तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. तुमचं ऍड्रेस देखील तुम्हाला चेक करून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर लिंक नसेल तर मोबाईल नंबर देखील तुम्हाला लिंक करून घ्यायचा आहे. थंब तुमचा लागत नसेल तर तुम्हाला संपूर्ण माहिती अपडेट करून घ्यायची आहे आणि सारखीच माहिती तुमची असणे गरजेचे असणार आहे. तर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही. तुम्हाला हे लक्षात ठेवायचे आहे संपूर्ण माहिती की बघा ज्या भरपूरशा महिला असणार आहेत त्यांचं शिक्षण काही जास्त झालेलं नसतो तर भरपूरशा महिलांचं हे आधार कार्डवरती नाव वेगळं, पॅन कार्डवरती नाव वेगळं आणि बँक पासबुकवरती नाव वेगळं असतो आणि ॲड्रेसही देखील वेगळं असतो. तर तुम्हाला हे 3-4 डॉक्युमेंटवर सारखे नाव आहे का, सारखे ॲड्रेस आहे का हे देखील तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. जर थोडंफार तुम्हाला चेंजेस वाटत असेल तर तुम्ही तुमच्या जवळपासच्या आधार सेंटरवर जाऊन तुम्ही ते अपडेट करू शकता आणि तुमचा मोबाईल नंबर देखील तुम्हाला लिंक आहे का ते देखील तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आजची माहिती होती मित्रांनो. तर जर काही असेल तर तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे. तर ते 2 डॉक्युमेंट तुम्हाला काढून घ्यायचं आहे. तर अतिशय महत्त्वपूर्ण आजचा टॉपिक होता मित्रांनो. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, आपल्या मित्राला मैत्रिणीला शेअर करायला विसरू नका आणि असेच कामाचे व्हिडिओ बघण्यासाठी डेली अपडेट 9734 चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे. तरच तुमच्याकडे महत्त्वपूर्ण न्यू व्हिडिओची नोटिफिकेशन अशी येत राहील. तर मित्रांनो तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.